महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण राज्य हादरलं. डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मन स्वीकारायला तयार नव्हतं. पण नाशिकमध्ये हा धक्का एकासाठी शेवटचा ठरला. नाशिकचे 63 वर्षीय सुदाम बोडके, दादांचे कट्टर समर्थक, निष्ठावंत कार्यकर्ता. दादांच्या निधनाची बातमी समजताच ते पूर्णपणे कोलमडून पडले. अस्वस्थता वाढत गेली, श्वास जड झाला आणि काही क्षणातच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. दादांच्या पाठोपाठ सुदाम बोडकेही काळाच्या पडद्याआड गेले. राजकारणात पदं मिळते, पण अजित पवारांनी जर काही खरं कमावलं असेल तर ती अशी माणसं कमावली ज्यांचं नातं मतांपुरतं नव्हतं तर मनापर्यंत पोचलेलं होतं. एका नेत्यासाठी धडधडणारं हृदय थांबलं. ही केवळ बातमी नाही, ही निष्ठेची किंमत आहे. निष्ठावंत कार्यकर्ता सुदाम बोडके यांना प्युअर राजकारणकडून भावपूर्ण श्रद्धांजली.